ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि आता वळतो एका महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबईत दरवर्षी अतिमुसळधार पावसामुळे समुद्राला भरती आली की मिठी नदीला पूर येतो। त्यामुळे मिठी नदीच्या किनाऱ्यावरील सखल भाग पाण्याखाली जातो। त्यावर उपाय म्हणून आता मुंबई महानगरपालिका मिठी नदी माहीम कॉजवेला या ठिकाणी समुद्राला मिळते त्या ठिकाणी फ्लड गेट उभारणार आहे। तसा प्रस्ताव आज MMRDA आणि BMC अधिकारी आणि BMC मधील समिती अध्यक्ष यांच्या संयुक्त बैठकीत मांडण्यात आलेला आहे। या बैठकीला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते। मिठी नदीमध्ये शिरणारं समुद्राचं भरतीचं पाणी रोखण्यासाठी हे फ्लड गेट बांधण्यात येणार आहे। हा प्रकल्प पूर्ण होण्यास 3 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। 26 जुलै 2004 रोजी मुंबईमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसात मिठी नदीला महापूर आल्याचं आपण पाहिलं होतं आणि या महापुरात 500हून अधिक मुंबईकरांचा जीव गेला होता। तेव्हापासून मिठी नदीच्या समुद्र मुखाजवळ अशा प्रकारे फ्लड गेट उभारण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता आणि या फ्लड गेट प्रकल्पामुळे पर्यावरणाला कोणताही धोका होणार नसल्याचं देखील पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। मिठी नदीला जेव्हा पूर येतो, जेव्हा पाऊस जास्ती होतो, जेव्हा हायटाईड असते, तेव्हा आपण बघत असेल त्याचा बॅकफ्लो साधारण 8 ते 10 किलोमीटर असतो। त्याच्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना असतील, मग फ्लड गेट्स असतील किंबहुना वेगळे पंपिंग स्टेशन्स असतील, ह्याच्याबद्दल चर्चा होती। त्याच्याचबरोबर आपलं जे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, तिथे देखील सर्व्हिस लेन्स असतील, टॉयलेट्स असतील, फ्लायओव्हरच्या खालचे जे स्पेसेस आहेत त्याच्यासाठी पण आपण काही अर्बन डिझायनर्स म्हणजे आता ORF आहे, WR आहे, काही वेगळे सिटी प्लॅनर्स आहेत, त्यांच्याबरोबर बसून मुंबई कशी सुधारता येईल, त्याचं अपग्रेड कसं करता येईल ह्याच्यासाठी इथे मी बैठक घेत असतो आणि सगळ्याच एजन्सीज एकत्र येत असतात। यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।